Okay, so good morning everyone. Today we are going to start with next topic from the machine learning basics, that is a data visualization. So in that we will see the data visualization using Seaborn library. Okay, so you have a little bit idea about Seaborn library initially, right? Seaborn आणि Matplotlib या दोन libraries use करणार आपण data visualization साठी. Okay, so Seaborn is a library that uses Matplotlib underneath to plot a graph. ठीक आहे, मॅटप्लॉटलिब आणि Seaborn सायमल्टेनियसली यूज होतील. याच्या आधीच्या ज्या दोन घेतलेले आहेत आपण NumPy आणि Pandas, ते आपण लायब्ररीची आपल्याला इथे रिक्वायरमेंट येऊ शकते, राईट? सो लेट स्टार्ट. स्क्रीन विजिबल नाही झाली, फाईन. I hope screen is visible now, right? So data visualization using Seaborn. Okay, so for that you will need 4 libraries over here. How those libraries have imported, just take a look. The import matplotlib.pyplot as a PLT. PLT हे काय झालं त्याच्यासाठी अलाइस झालं, राईट? नंतर Seaborn साठी काय SNS Pandas काय म्हणून कॉल केली आहे, PD म्हणून कॉल केली आहे. सिमिलरली NumPy NP म्हणून कॉल केली, राईट? जर सपोज Seaborn अपग्रेड करायचं असेल तुम्हाला, म्हणजे वर्क नाही झालं, प्रॉपर इम्पोर्ट नाही झालं, सो लायब्ररीज आर अपडेटेड रेग्युलरली. हे लायब्ररीज आणि मॉड्यूल काय होतात, अपडेट होतात. तर मग तुम्ही pip इन्स्टॉल Seaborn -- अपग्रेड असं यूज करू शकता. शक्यतो याची गरज पडायची नाही, बट कमांड इथं मेन्शन करून दिलेली. याला काय दिलं, इथं काय केलंय, कमेंट केलेलं आहे, राईट? तर आता हा कोडचा पार्ट नाही. जर तुम्हाला याला एक्झिक्यूट करायचं असेल तर मग हे हॅशचं साईन काढून टाका आणि मग वर्कआउट करा. बट आय होप की इथं वर्कआउट म्हणजे वर्क होऊन जात आहे. इम्पोर्ट करण्यासाठी काही इश्यू येत नाही. जर इन्स्टॉल नसेल तर pip इन्स्टॉल Seaborn, pip इन्स्टॉल matplotlib.pyplot त्या लायब्ररीचं नाव डायरेक्टली देऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट, हे याच्या आधी घेतलेलं नाही. कोणतं आता जे राईट करतोय की SNS.get डेटा सेट नेम्स. ठीक आहे, व्हॉट इज दॅट? SNS.get डेटा सेट नेम्स. याला जर वर्क करायचं असेल तर काय काय देतो हा तुम्हाला, काय देतो की Seaborn या लायब्ररीमध्ये काही इनबिल्ट डेटा सेट्स आहेत, राईट ना? हे डेटा सेट वर्क केले आपण दोन, कोणते, आयरिस आणि टायटॅनिक. आयरिस आणि टायटॅनिक मी तुम्हाला बाहेरून अपलोड करून सांगितलंय की df = pd.read csv असा डेटा सेट तुम्ही कॉल करू शकता, पण तो तुमच्या लोकलला स्टोअर पाहिजे, राईट? पण जर तुम्हाला डायरेक्ट इनबिल्ट डेटा सेट कॉल करायचा आहे तरी पण आपण फेच करू शकतो. कोणते डेटा सेट आहेत Seaborn मध्ये हे चेक करण्यासाठी फंक्शन काय, गेट डेटा सेट नेम्स. पाठ करण्याची काही गरज नाही, डायरेक्टली यू कॅन राईट SNS.ge टाईप केल्यानंतर तो सजेस्ट करतो. तर एवढे डेटा सेट्स आहेत, कार क्रॅशेस, प्लॅनेट्स, सी, टिप्स. इथं पण बघू शकता तुम्ही, टायटॅनिक पण आहे, राईट? टायटॅनिकचा डेटा सेट आहे. नंतर अजून इथं आयरिसचा डेटा सेट आहे. ओके, सो डिफरंट डेटा सेट्स आर देअर. हे रिपीट झालेत काही. सो लेंथ ऑफ डेटा सेट नेम्स टोटल किती येते, SNS.88 डेटा सेट्स आर देअर. त्यातला कुठलाही एक लोड करू शकता तुम्ही, म्हणजे यातला कुठला यूज करायचा त्याच्यासाठी फंक्शन काय, SNS.load डेटा सेट. डेटा सेटचे नाव घेण्यासाठी काय, गेट डेटा सेट नेम्स, आणि लोड करण्यासाठी काय, लोड डेटा सेट, आणि त्या डेटा सेटचं नाव द्या. सो जस्ट एक्झिक्यूट दिस. तर डीएफ काय येईल तुमच्या, आता डीएफ हा एक जस्ट इन्स्टन्स क्रिएट केला तुम्ही ती डेटा फ्रेम कॉल करण्यासाठी. आधी जसं आपण एक्सटर्नली तो डेटा रीड केला होता, df = pd.read csv, आणि मग इथं काय दिलं होतं, iris.csv असं नाव दिलं होतं. आता काय की Seaborn लायब्ररीमध्ये ऑलरेडी तो स्टोअर आहे आणि त्याला फक्त तुम्ही इथं फेच करताय. इज इट ओके? आय होप हे समजतंय तुम्हाला की ऑलरेडी Seaborn लायब्ररीमध्ये हा डेटा आहे. Seaborn लायब्ररीमध्ये हा डेटा सेट स्टोअर आहे, त्याला फक्त तुम्ही इथं फेच करतायत. येस, लक्ष देत आहे एव्हरीवन? येस सर. ठीक आहे. मग डेटा फ्रेम घेतली आपण. आता त्या डेटा फ्रेम मध्ये काय 150 रोज आणि 5 कॉलम्स. 150 रोज आणि 5 कॉलम्स मध्ये काय आलंय बघा. आता 0 1 2 3 4 जे आलेले आहेत ह्या इंडेक्स व्हॅल्यूज आहेत. आधीच्या याच्यामध्ये ज्यावेळेस आपण डेटा कॉल केला होता इथं सिरियल नंबर म्हणून होता, इथं सिरियल नंबर म्हणून नाही. आता या काय आहेत, इंडेक्स व्हॅल्यूज आहेत, आणि 5 कॉलम आले तिथे. आता सेपल लेंथ, सेपल विड्थ, पेटल लेंथ, पेटल विड्थ, स्पेसिस. ऍक्च्युली हा डेटा काय आहे तो बघायचा असेल तर गुगल करून बघा, आयरिस फ्लावर डेटा सेट, आयरिस फ्लावर डेटा सेट. तर आय होप की इथं तो फ्लावर दाखवल त्याचे.
तुमच्या लक्षात येईल ऍक्च्युली काय ते नाही दाखवले. ओके, इमेजेस, ठीक. दिसतंय फिगर दिसते ना? येस. व्हॉट इज दॅट? आयरिस सेटोसा, आयरिस व्हर्सिक्युलर, आयरिस व्हर्जिनिका असे 3 स्पेसिस आहे याच्यामध्ये. किती स्पेसिस आहे? जर डीएफ डॉट युनिक फेच केलं मी तर किती स्पेसिस आहे? सेटोसा, व्हर्सिक्युलर, व्हर्जिनिका, सेटोसा, व्हर्सिक्युलर, व्हर्जिनिका, सेटोसा, व्हर्सिक्युलर, व्हर्जिनिका 3 टाईपचे फ्लॉवर्स आहेत आणि त्या प्रत्येक फ्लॉवरला 2 पार्ट आहेत. काय? पेटल, आतला जो पार्ट आहे त्याला काय म्हटले? पेटल, आणि बाहेरचा जो पार्ट आहे त्या फुलाचा म्हणजे फ्लॉवरचा त्याला काय? सेपल. पेटल आणि सेपल. तर त्या पेटल आणि सेपलच्या लेंथ वरून ठरवायचंय की तो फ्लॉवर कशाच्या अंडर जाईल, कोणत्या कॅटेगरीच्या अंडर जाईल, की सेटोसा राहील, व्हर्सिक्युलर राहील की व्हर्जिनिका राहील. काय? पेटल लेंथ आणि पेटल विड्थ. विड्थ कन्सिडर केली पेटलची आणि लेंथ ॲज वेल. सेपलची पण काय? हा बाहेरचा जो पार्ट आहे याची लेंथ आणि विड्थ. तर असे हे 4 पॅरामीटर मग कोणते? सेपल लेंथ, सेपल विड्थ, पेटल लेंथ आणि पेटल विड्थ. जर 5.1 सेपल लेंथ आहे, 3.5 सेपल विड्थ आहे आणि 1.4 पेटल लेंथ आहे, 0.2 पेटल विड्थ आहे, म्हणजे हा आतला पार्ट छोटा आहे, राईट ना? हा जर असेल तर तो काय म्हणून आला पाहिजे? सेटोसा म्हणून आला पाहिजे. मग जर मी नवीन काही व्हॅल्यूज दिल्या, समजा आपण मॉडेल बिल्ड केल्यानंतर काही नवीन व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या, की समजा मी 5.0 सेपल लेंथ दिली, 3.0 सेपल विड्थ दिली, 1.5 पेटल विड्थ दिली आणि 0.25 पेटल विड्थ दिली, तर मग त्यांनी काय द्यायला पाहिजे? आपल्याला आन्सर सेटोसा द्यायला पाहिजे, की ते फ्लॉवर सेटोसा स्पेसिसचे आहे. इज इट ओके? येस. ऍक्च्युअली प्रॉब्लेम असा येतो आपल्याला, क्लासिफिकेशनचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तो आपण या टाईपमध्ये येतो, की या 150 व्हॅल्यूवरती तुम्ही याला काय करणार आहे? मॉडेल बिल्ड करणार आहे आणि नवीन काही जर ह्या 4 व्हॅल्यूज दिल्या, ह्या 4 इनपुट्स आहेत आता तुमच्यासाठी. हे 4 काय आहेत? इनपुट्स आहेत. सेपल लेंथ, सेपल विड्थ, पेटल लेंथ, पेटल विड्थ, हे 4 काय आहेत? इनपुट व्हॅल्यूज आहेत. येस, क्लिअर? आणि त्याच्यावरून आपल्याला ठरवायचंय की त्या फ्लॉवरचं स्पेसिस कोणतं आहे? सेटोसा आहे, व्हर्सिक्युलर आहे की व्हर्जिनिका आहे. इज इट ओके? पण याच्यासाठी जे काय डेटा व्हिज्युअलायझेशन करायचंय किंवा काय काय आपण याच्यातले ग्राफ प्लॉट करू शकतो ते आपल्याला शिकायचंय आता. हे आपण फंक्शन घेतलेत, राईट? डीएफ डॉट स्पेसिस. आता इथं डॉट म्हणून कॉल केलंय मी. हे असं आपण याच्या आधी कसं घेतलंय? डीएफ ऑफ स्पेसिस, राईट ना? डीएफ ऑफ स्पेसिस समजतंय? यामध्ये फरक काय आहे की डॉट जे आहे ना ते जर या स्पेसिसच्या कॉलम मध्ये जर स्पेस आली, स्पेस, व्हाईट स्पेस, तर डॉट वर्क नाही होत. दोन्ही एकच आहे. डीएफ ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट आणि मध्ये स्पेसिस नाव द्या कोट मध्ये आणि डायरेक्ट डीएफ डॉट स्पेसिस राईट करा. दोन्हीचं मिनिंग एकच आहे. फक्त जे स्क्वेअर ब्रॅकेट वाला आहे ते कोणत्याही सिच्युएशन मध्ये वर्क होतं. समजा याच्यामध्ये स्पेस जरी आली तरी वर्क होतं, पण डॉटच्या मेथड मध्ये स्पेस चालत नाही. एवढंच फरक आहे. ठीक आहे. ॲरे ऑफ सेटोसा, व्हर्सिक्युलर, व्हर्जिनिका याचा प्रत्येकाचा डेटा टाईप ऑब्जेक्ट आलेला आहे, म्हणजे या सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या स्ट्रिंग आहेत, टेक्स्ट मधल्या व्हॅल्यूज आहेत, राईट? डीएफ डॉट व्हॅल्यू काउंट्स हे पण फंक्शन घेतलंय आपण. घेतलंय का? पांडाज मध्ये व्हॅल्यू काउंट्स घेतलंय आपण. पांडाजचे फंक्शन रिवाइज करा, कारण हे सगळं आता इंटर रिलेटेड आहे. नमपाय, पांडाज, मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न हे सगळं को रिलेटेड, एकमेकाशी रिलेटेड आहे. किती व्हॅल्यूज आहेत? सेटोसाच्या 50 व्हॅल्यूज आहेत, व्हर्सिक्युलरच्या 50 व्हॅल्यूज आहेत आणि त्याचा काउंट काय आलाय, म्हणजे त्याचं नेम काय आलंय, त्या सिरीजचं काउंट आलंय आणि टाईप काय आलाय? इंटिजर आला. ओके. डीएफ डॉट हेड, व्हॉट डीएफ डॉट हेड इज गिव्हिंग यू पहिल्या 5 रोज देतं, राईट? जर सपोज तुमच्या केसमध्ये वॉर्निंग्स प्रोव्हाइड केल्या, म्हणजे असं पिंक कलर मध्ये जर काही वॉर्निंग्स देत असेल तर यू कॅन अवॉइड वॉर्निंग अवॉइड करण्यासाठी राईट करू शकता कोड इम्पोर्ट वॉर्निंग्स, देन वॉर्निंग डॉट फिल्टर वॉर्निंग्स, आणि काय करायचे? त्या वॉर्निंग इग्नोर. याची गरज पडली तरच यूज करा, अदरवाईज देर इज नो नीड. पहिला ग्राफ प्लॉट करायचा आहे आपल्याला, दॅट इज अ लाईन प्लॉट. पहिला काय करायचं आहे? लाईन प्लॉट करायचं आहे, राईट? सो लाईन प्लॉट
सगळे जे आहे ते एस एन एस चे अंडर आहेत. जेवढे काही प्लॉट आहेत मॅक्सिमम, हे सगळे मॅक्सिमम प्लॉट कशाचे अंडर आहे? एस एन एस लायब्ररीच्या अंडर आहे. सिम्पल आहे. एस एन एस डॉट कोणता प्लॉट घ्यायचा, तो त्या प्लॉटचं नाव द्यायचं, लाईन प्लॉट. नंतर एक्स म्हणजे काय, एक्स ऍक्सिस वर तुम्हाला काय पाहिजे, 4 व्हेरिएबल आहेत तुमच्याकडे. आता ऍक्च्युली 5 आहेत, की 4 इनपुट आहेत आणि एक आउटपुट आहे. सेपल लेंथ, सेपल विड्थ, पेटल लेंथ, पेटल विड्थ, हे 4 इनपुट व्हेरिएबल्स आहेत आणि स्पेसिस हा तुमचा आउटपुट आहे, राईट. सो एक्स इज इक्वल टू, एक्स वर काय घेतलंय आपण, सेपल लेंथ घेतली, वाय इक्वल टू सेपल विड्थ घेतली, आणि जो डेटा प्रोव्हाइड करायचा आहे म्हणजे इथं तो देतो की याचे इनपुट्स काय द्यायचे तुम्हाला, राईट ना, की डेटा काय द्यायचा आहे, एक्स वर काय द्यायचंय, वाय वर काय द्यायचंय, असे नंबर ऑफ पॅरामीटर्स आहेत. ठीक आहे. कॉन्फिडन्स लेवल इज इक्वल टू, म्हणजे हा डेप्रिकेटेड झालाय असं दाखवतो इथून. ओके, याची काही गरज नाही सध्या तशी. प्लॉट होतोय का ते चेक करू आपण. ठीक आहे. इथं जे दाखवतंय ना हे म्हणजे असं शेडेड जो पोर्शन आलाय, इथं बघू शकता तुम्ही की काही प्रमाणात या एरो पासून हे वरती जातंय, परत इथं जिथं काही त्याला पॉइंट आलाय तिथून परत तो खाली जाऊ शकतो असं दाखवतंय. सो दिस इज नथिंग बट की इट इज यूज टू estimate the population parameter rather than say that parameter is equal to exact value. We say that parameter falls within the given range. म्हणजे ही जी सेपल विड्थ ची जी व्हॅल्यू आहे ती इथपर्यंत जाऊ शकते, एवढं त्याचं पॉप्युलेशन असू शकतं असं, म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू देण्यापेक्षा तो काय करतोय, काहीतरी त्याला प्रोबॅबिलिटी प्रोव्हाइड करतोय. सो दॅट इज नथिंग बट कॉन्फिडन्स इंटरवल आधी द्यावा लागायचा, CI इक्वल टू. आता या नवीन याच्यामध्ये म्हणजे नवीन अपडेटेड जे आलंय त्याच्यामध्ये द्यायची गरज नाही. ओके. सो दिस इज हाऊ वी कॅन प्लॉट दी लाईन प्लॉट. असं लाईन प्लॉट तुम्ही घेऊ शकता. डीएफ डॉट हेडची इथं काही गरज नव्हती आता, म्हणजे इथून आपण हे काढू शकतो याला. ठीक आहे. नेक्स्ट जो दिलाय सेपल लेंथ, सेपल विड्थ, नंतर डेटा. अजून एक चेंज केलाय, काय, ह्यू इक्वल टू स्पेसिस. ह्यू इक्वल टू स्पेसिस म्हणजे काय करतो तो, तर स्पेसिस मध्ये तुमच्याकडे 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. मग त्या 3 लाईन प्लॉट करल तो. किती प्लॉट करल, 3 वेगवेगळ्या लाईन प्लॉट करल. कशासाठी, सेपल लेंथ आणि सेपल विड्थचं रिलेशन देण्यासाठी, की सेटोसाचं वेगळं, वर्सिक्युलरचं वेगळं, वर्जेनिकाचं वेगळं. इथं जे दिलंय हे सगळे 150 व्हॅल्यूसाठी. ही जी काही लाईन प्लॉट झाली आहे ही किती व्हॅल्यूसाठी आहे, 150 व्हॅल्यूसाठी. वेअर ॲज इथं किती व्हॅल्यूसाठी होईल, आता ही ब्ल्यू कलरची 50 साठी, ऑरेंज कलरची 50 साठी आणि ग्रीन कलरची 50 साठी. येस, क्लिअर. कशामुळे हे वेगवेगळे झालेत, कशामुळे वेगवेगळे झालेत, बिकॉज यू हॅव प्रोव्हाइडेड ह्यू इक्वल टू स्पेसिस. तर ह्यू इक्वल टू कधी यूज करतो आपण, एखादं जर कॅटेगरिकल व्हेरिएबल आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला डेटा सेपरेट करायचा आहे, सॉर्ट करायचा आहे. स्पेसिस हा तुमच्या डेटामध्ये आता कॅटेगरिकल व्हेरिएबल आहे. पहिले जे 4 आहेत, सेपल लेंथ, सेपल विड्थ, पेटल लेंथ, पेटल विड्थ, हे काय आहेत, कंटिन्युअस व्हेरिएबल आहेत, कारण ते प्रत्येकाला वेगवेगळी व्हॅल्यू आहे. समजतंय का रे, ह्या व्हॅल्यू प्रत्येकाचे वेगळे आहेत. 5.1, 4.9, 4.7, 4.6, 5.0, परत 5.5, 55 असे डिफरंट व्हॅल्यूज येतील. वेअर एज इन केस ऑफ स्पेसिस कॉलम मध्ये तुमच्याकडे 3च व्हॅल्यू आहेत, सेटोसा, वर्सिक्युलर, व्हर्जिनिका. आणि पेटल विड्थ मध्ये पण ह्या व्हॅल्यूज वेगवेगळे आहेत. इथं जरी असं दिसत झालं 0.2, 0.2, 0.2, पण 0.2 म्हणजे हे वेगवेगळे व्हॅल्यू आहेत. बघू शकता 2.3, 1.9, 1, 2.0, 2.3. सो पहिले जे 4 कॉलम आहेत ते काय आहेत, कंटिन्युअस वाले आहेत, आणि शेवटचा जो कॉलम आहे तो काय, कॅटेगरिकल वाला आहे. क्लिअर, मी जे बोलतोय ते समजतंय सगळ्यांना. आता इथं ही जी लाईन आली आहे ती अशी रॅन्डम नेचर मध्ये आली, म्हणजे अपवर्ड डाऊनवर्ड जे ट्रेंड दाखवतोय काही, कारण दोन्ही व्हेरिएबल्स काय घेतले तुम्ही, कंटिन्युअस वाले घेतले, राईट ना. सेपल लेंथ हा पण कंटिन्युअस आहे, सेपल विड्थ हा पण काय कंटिन्युअस वाला आहे. तेच जर सपोज असं केलं आपण, एसएनएस डॉट लाईन प्लॉट कशासाठी, एक ऍक्सिस वरती कंटिन्युअस व्हेरिएबल घेतला, दुसऱ्या ऍक्सिस वरती कॅटेगरिकल व्हेरिएबल घेतला. फीचर व्हेरिएबल ही दोन्ही नावं सेम आहेत. ओके. एसएनएस डॉट लाईन प्लॉट एक्स इज इक्वल टू सेपल लेंथ, याच्याऐवजी सेपल विड्थ चालेल, पेटल लेंथ चालेल, पेटल विड्थ चालेल. वाय ऍक्सिस वरती काय ठेवलंय, स्पेसिस. तर वाय ऍक्सिस वरती तुम्हाला माहिती आहे आता 3च व्हॅल्यू येऊ शकतात, नंबर ऑफ व्हॅल्यूज नाही. म्हणजे इथं अशा ज्या 2.25 पासून तर नियर अबाउट 4.5 पर्यंत गेलंय, अशी इथं 3च व्हॅल्यू येतील. कोणत्या, वर्जिनिका, वर्सिक्युलर आणि सेटोसा. डेटा इज इक्वल टू पूर्ण डेटा फ्रेम प्रोव्हाइड केली. यू इक्वल टू स्पेसिस वरती काय झालं पाहिजे, त्याला चेंज झालं पाहिजे. तर मग वर्जिनिकाचे व्हॅल्यूज असे आहेत की नियर अबाउट 4.9 पासून तर 7.8 पर्यंत त्याला
व्हॅल्यूज आहेत. व्हर्सिक्युलरचे व्हॅल्यूज कसे आहेत की 4.8 पासून तर 7 पर्यंत आहेत. देन सेटोसाचं जी रेंज आहे, सेटोसामध्ये सेपल लेंथची रेंज अशी आहे. तर मग तुम्हाला जर हा डेटा व्हिज्युअलाइज करायचा आहे की फॉर एक्झाम्पल व्हॉट इज अ सेपल लेंथ रेंज अक्रॉस ऑल दी कॅटेगरीज, सगळ्या कॅटेगरीजच्या अक्रॉस सेपल लेंथची रेंज किती, हे जर तुम्हाला व्हिज्युअली किंवा ग्राफिकली इंटरप्रिट करायचं असेल देन यू कॅन यूज प्लॉट लाईक दिस. येस, कळतंय का काय करतोय आपण? हे सगळं प्रत्येक मॉडेलमध्ये यूज होईल अशी काही गॅरंटी नाहीये, पण जिथं रिक्वायरमेंट असेल तिथं हे यूज करावं लागेल. ठीक आहे, जिथं रिक्वायरमेंट असेल तिथं, म्हणजे डेटा व्हिज्युअलाइज करण्यासाठी. आता डिपेंड ऑन डेटा डिफरंट येईल. मशीन लर्निंग मॉडेलमध्ये सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस येतील याचे काही नाही, म्हणजे असं काही नाही, बट असे प्लॉट्स तुम्हाला करावं लागतात. सो मोस्ट ऑफ द व्हर्जनिक हॅज सेपल लेंथ ग्रेटर दॅन 7 युनिट्स, म्हणजे 7 युनिट्स पेक्षा जास्त आहे. व्हर्सिक्युलर कॅन बी फाउंड इन द रेंज ऑफ 5.5 to 7. सेटोसा कॅन बी फाउंड इन टू 4.2, 4.3 to 5.5 units. If sepal length of flower is greater than 4.3 units, then only flower can be iris flower. म्हणजे असे हे इथून हे प्रिडिक्शन देऊ शकता तुम्ही. These comments you can draw from this graph. या ग्राफवरून ह्या कमेंट्स पास करू शकता. क्लिअर, समजतंय? येस, लक्ष देतंय काय चाललंय ते समजतंय एव्हरीवन? इज इट ओके टिल नाउ? काय रिपीट करायचंय? ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, पेटल लेंथ सोबत कॉपी हे केलंय फक्त. पुढचा जो ग्राफ आहे म्हणजे कशासोबत घेऊ शकता तुम्ही, हे तुमच्यावर डिपेंड आहे की कशासोबत प्लॉट करायचा. ठीक आहे, परत आता इथं जर पेटल लेंथ बरोबर केलं तर इथं बघू शकता तुम्ही की मॅक्सिमम व्हॅल्यू 1 to 2 मध्ये, राईट ना. मग सेटोसा कॅटेगरीसाठी मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे आहेत, 1 to 2 युनिट्स मध्ये किंवा सेंटीमीटर मध्ये. ऍक्च्युली त्या व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये दिले डेटा सेट मधलेच. नेक्स्ट जो आहे तो आहे स्कॅटर प्लॉट. एसएनएस डॉट स्कॅटर प्लॉट. दोन व्हेरिएबल पास करा कुठलेही, सेपल लेंथ आणि सेपल विड्थ पास केलंय तर यू इक्वल टू स्पेसिस. तर हाऊ पॉइंट्स आर डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे जे रॅन्डम डिस्ट्रीब्युशन आहे, एकदम क्लिअर कट आयडिया नाही देता, बट जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं आहे, समजा आता इथं बघू शकता तुम्ही की सेपल लेंथ सोबत सेपल विड्थच्या व्हॅल्यूज इन्क्रीज झालेले आहेत, म्हणजे ते त्याचं जे नेचर आहे त्याचं ट्रेंड दाखवतं काहीतरी व्हर्टिकल, बट इथं ऍक्च्युली कळत नाही कोणत्या याच्यामध्ये की व्हर्सिक्युलर आणि व्हर्जिनिका असं क्लिअर पिक्चर देत नाही काही. सो जर तुम्हाला डेटा अंडरस्टँड करायचा असेल की डिस्ट्रीब्युशन कसं आहे, ऍक्च्युली पॉइंट हाऊ पॉइंट्स आर स्कॅटर्ड, की दोन जो टेबलर जो डेटा आहे 150चा जेवढा टेबलर डेटा होता तो तुम्ही काय केला इथं ग्राफिकली प्लॉट केलाय. सगळे पॉइंट्स इथे जातात. ऍक्च्युली डॉट्स किती सगळे, म्हणजे ग्रीन वाले 50, ऑरेंज वाले 50 आणि ब्ल्यू वाले 50, असे सगळे 150 डेटा पास केलाय तुम्ही. आता हे डिपेंड आहे की कशासोबत तुम्हाला रिलेशनशिप फाइंड आउट करायची याची, राईट. हाच जर ग्राफ तुम्ही वाय वरती फक्त काय टाकलं इथं स्पेसिस टाकलं, वाय वरती काय घेतलं स्पेसिस घेतलं, तर तो मग वेगळ्या पद्धतीने देईल. कसं देईल बघा आता, इफ आय प्रोव्हाइड स्पेसिस ओव्हर हियर, तर तसे डॉट देईल तो मग 50 50 50. समजतंय का रे? इज इट ओके गाईज? ही सेपल लेनच्या व्हॅल्यूज फॉर 50 सेटोसा, 50 व्हर्सिक्युलर आणि 50 व्हर्जिनिका. इज इट ओके? इथे एकच व्हॅल्यू सगळ्यात जास्त लांब आहे 5 पॉईंटच्या अबो, बाकी सगळ्या व्हॅल्यू यू कॅन सी 5.6 to 8 पर्यंत या रेंजमध्ये, राईट. सो दिस इज अबाउट अ स्कॅटर प्लॉट. हे स्कॅटर प्लॉट साठी होतं. नेक्स्ट जे आहे पुढचा जो टाइप आहे प्लॉटचा, दॅट इज अ बार प्लॉट, and which is used for the categorical estimation. So basically used to aggregate the categorical data according to, एक मिनिट याला आपण काय करू, थोडंसं अरेंज करा डेटाला. इथं एक ऍड करा.
बार प्लॉट, कॅटेगरिकल एस्टिमेशन प्लॉट, काय सांगितलं याच्यामध्ये, मॅक्सिमम टाइम बार प्लॉट यूज होईल, स्कॅटर प्लॉट कमी यूज होईल. ठीक आहे, म्हणजे पुढे भरपूर चार्ट दिलेत अजून. व्हॉट इट इज शोइंग, बार प्लॉट इज बेसिकली यूज टू ॲग्रिगेट दी कॅटेगरिकल डेटा अकॉर्डिंग टू सम मेथड और बाय डिफॉल्ट इट्स मीन. की इथं जी व्हॅल्यू मिळते समजा 5.0 सेटोससाठी सेपल लेंथ किती आहे, मीन व्हॅल्यू काय याची 5 आहे, राईट. नेक्स्ट इथं काय 5.9 आहे, म्हणजे हे आपण खाली प्लॉट करून बघू शकतो की याची ऍक्च्युअली मीन व्हॅल्यू काय देते. सो डिफॉल्ट काय देतो तुम्हाला, मीन देतो. डिफॉल्ट काय करतो, डेटा ऍग्रिगेट करतो. सेपल लेनचा डेटा ऍग्रिगेट केलाय. व्हॉट इज मीन बाय ऍग्रिगेट, ऍग्रिगेट म्हणजे सिंगल व्हॅल्यू की मिनिमम मॅक्सिमम ऍग्रिगेट फंक्शन्स आहेत. ऍक्च्युअली काही असे स्पेसिफिक ऍग्रिगेट फंक्शन आहेत. मिनिमम व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू, टोटल, नंतर ऍव्हरेज, काउंट, अशा 5 व्हॅल्यूज जनरली ऍग्रिगेट व्हॅल्यूज म्हणून कन्सिडर केले जातात की जे आउटपुट सिंगल व्हॅल्यू देतात. समजा आपल्याकडे 150 व्हॅल्यूज आहेत, त्यात मिनिमम व्हॅल्यू किती येतील, मिनिमम व्हॅल्यू एकच येईल, राईट. मॅक्सिमम व्हॅल्यू किती येईल, एकच येईल. काउंट काय येईल 150, त्याचे ऍव्हरेज काय येईल, सिंगल व्हॅल्यू येईल. की असं फंक्शन की ज्याचं आउटपुट काय येतं, सिंगल व्हॅल्यू येतं, अशा फंक्शनला काय म्हणतात, ऍग्रिगेट फंक्शन म्हणतात. मग इथं मीन देतोय तो. सो इट कॅन बी ऑल्सो अंडरस्टूड बाय व्हिज्युअलायझिंग द ग्रुप बाय ऍक्शन. अँड to use this plot we choose a categorical column for the x axis and numerical column for the y axis. तर हे कन्फर्म म्हणजे असंच घ्यावं लागेल की एक्स ऍक्सिस वरती तुमचे कॅटेगरिकल व्हॅल्यूज येतील. आता कॅटेगरिकल कॉलम कोणता आहे आपल्याकडे, कॅटेगरिकल कॉलम कोणता आहे, स्पेसिस वाला आहे, राईट. अँड न्यूमरिकल कॉलम मग कोणता घ्या, सेपल लेंथ घ्या, सेपल विड्थ घ्या, पेटल लेंथ घ्या, पेटल विड्थ घ्या, दॅट्स अप टू यू, राईट. सो पीएलटी डॉट शो करायला, पीएलटी डॉट शो केल्यानंतर काय दाखवतोय हा, इट इज शोईंग लाईक दिस. हे 5.0 आलंय, कोण त्याच्यासाठी आलंय रे, सेटोसासाठी जे काही आहे, सेटोसासाठी जो काही मीनची व्हॅल्यू आहे, सेपल लेंथ साठी किती व्हॅल्यू आली, 5 आली. इथं असं म्हणू शकतो, हा जो डॉट दाखवलाय ना दॅट इज मीन, की 5.9 आहे, नंतर इथं 7.8 आहे. सो दीज आर द व्हॅल्यू लाईक दिस. ठीक आहे. नेक्स्ट सपोज पुढचा जो घेतलाय, पुढचा कोणता केलाय, पुढचा घेतलाय काउंट प्लॉट, विच इज गिव्हिंग यू दी काउंट ऑफ दी व्हॅल्यूज. काउंट बेसिकली सजेस्ट करेल तुम्हाला काउंट. काउंट म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये किती व्हॅल्यूज आहेत. तर तुम्हाला माहिती आहे आता की स्पेसिस या कॅटेगरीमध्ये, येस स्पेसिस या कॅटेगरीमध्ये प्रत्येकाच्या व्हॅल्यू किती आहेत, काउंट काढला होता आपण, व्हॅल्यू काउंट, राईट ना. व्हॅल्यू काउंट काढला होता, किती आला व्हॅल्यू काउंट, प्रत्येकाचा काउंट किती होता, 50-50 होता, राईट ना. मग इथं तो जर ग्राफिकली प्लॉट करायचा असेल आपल्याला, तो जर ग्राफिकली प्लॉट करायचा असेल तर मग काय यूज करायचंय, काउंट प्लॉट यूज करायचंय. ओके. सो बघा कसं वर्क होतंय. काउंट प्लॉट बेसिकली काउंट द कॅटेगरीज अँड रिटर्न द काउंट ऑफ देअर ऑकरन्सेस. एसएनएस डॉट काउंट प्लॉट एक्स ऍक्सिस वरती फक्त कॅटेगरिकल व्हॅल्यू द्या आणि त्या प्रत्येक कॅटेगरीचा जो काही काउंट आहे ते इक्वल आहे म्हणून हे असं आलंय, आणि शो करताना तो डिफरंट कलर मध्ये करल, राईट. सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. नेक्स्ट जे आहे पुढचा इम्पॉर्टंट आहे हा बॉक्स प्लॉट, कारण आउटलायर्स फाइंड आउट करण्यासाठी हा यूज होतो. कशासाठी यूज होतो, आउटलायर. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू टेल मी व्हॉट इज मीन बाय आउटलायर्स. आधी आउटलायर काय ते सांगा. येस, values which are extremely greater or extremely less than the which are in the data set. हा, म्हणजे एका गिव्हन रेंज मध्ये जर व्हॅल्यूज असतील आपल्याकडे, तर ऑब्झर्वेशन्स दोज आर अवे फ्रॉम गिव्हन रेंज. एका पर्टिक्युलर रेंजच्या बाहेर जर ऑब्झर्वेशन्स असतील तुमच्याकडे, तर मग त्याला काय म्हणतो आपण, आउटलायर्स म्हणतो. की फॉर एक्झाम्पल आत्ताच्या डेटामध्ये जनरली व्हॅल्यूज काय आहेत, समजा असं दिलेलं आहे आपल्याला. आता समजा 5.5 to 8 मध्ये, पण ही एक थोडीशी लांब व्हॅल्यू, राईट ना, 4.8 वर्जनिकासाठी, तर ती व्हॅल्यू काय आउटलायर आहे असं आपण म्हणू शकतो, राईट. सो बॉक्स प्लॉट इज समटाइम नोन ॲज दी बॉक्स अँड विस्कर प्लॉट पण म्हणतात त्याला. ठीक आहे, बॉक्स अँड विस्कर प्लॉट पण म्हणतात. अँड इट शो द डिस्ट्रीब्युशन ऑफ द क्वांटिटेटिव्ह डेटा दॅट रिप्रेझेंट द कंपॅरिझन. एक मिनिट थांबा, त्याला क्लिअर करतो आधी. कंपॅरिझन बिटवीन दी व्हेरिएबल्स. आणि बॉक्स प्लॉट शोज quartiles of the data set while the whiskers extend the
extend to show the rest of the distribution, that is dots indicating the presence of outliers. whiskers काय शो करतात, डॉट्स शो करतात. दोज आर द प्रेझेन्स ऑफ आउटलायर्स. हे सिंगल फ्रेम मध्ये घेऊ आपण आधी, मग याला डिस्कस करू. ठीक आहे, तर याचे आपण आउटलायर डिटेक्ट करण्यासाठी अनालिटिकल मेथड बघितल्या होत्या. येस, काय होते अनालिटिकल मेथड? IQR, झेड स्कोर आणि इंटर क्वार्टाईल रेंज. याच्यासाठी कोडिंग पण केलं आपण, बरोबर ना? कोडिंग पण केलं होतं, राईट? प्रेझेन्स ऑफ आउटलायर्स. ठीक आहे, याला कॉपी करा, कट करा, एक्स प्रॉपर प्लॉट करा, बॉक्स प्लॉट. Mark down. So box plot shows the quartile of the data set while the whiskers extend to show the rest of the distribution. हे एकदम सिंपल आहे. आता हा जो आहे ना, हा सगळा डेटा आहे आपल्याकडे. ही लेफ्ट साइडला जी दाखवते ना, लेफ्ट साइडला दॅट इज युअर लोअर टेल, आणि राईट साइडला जी दाखवते दॅट इज युअर अप्पर टेल. ठीक आहे, हा जो मधला जो ग्रीन कलर मध्ये, सॉरी ब्ल्यू कलर मध्ये जो काय डेटा दिसतोय तो काय तुमचा IQR आहे. काय तुमचा IQR? IQR ची हाऊ टू फाइंड आउट IQR? Q3 मायनस Q1. त्यामुळे इथं काय म्हटलंय, काय राईट केलंय, ही क्वार्टाईल्स कन्सिडर करतो. हा क्वार्टाईल्स Q1, Q2, Q3. आणि ही जेवढी काय रेंज दिली ना, हा पूर्ण जो बॉक्स आहे हा म्हणजे काय IQR आहे. Q3 मायनस Q1, 75th पर्सेंटाईल आणि 25th पर्सेंटाईलचा डिफरन्स आहे. ही लोअर टेल म्हणजे काय रे? लोअर टेल म्हणजे काय? Q1 मायनस 1.5 टाइम्स IQR. क्लिअर? हे कॅल्क्युलेशन केलंय आपण ऑलरेडी. तेच फक्त इथं काय ग्राफिकली शो करतोय. आणि ही अप्पर टेल जी राईट साइडची, ह्या 3 डॉटच्या इथं जी काही लाईन आलेली उभी दॅट इज Q3 प्लस 1.5 टाइम्स IQR. मग याच्या बाहेर जो काही डेटा जाईल, म्हणजे याच्या बाहेर जे काही पॉइंट जातील, दोज आर नोन एज दी, असं दिलं होतं की पॉइंट विच इज लेस दॅन लोअर टेल अँड ग्रेटर दॅन अप्पर टेल. असंच होतं का? लोअर आणि अप्पर बाउंडच्या बाहेर जो काही डेटा आहे तो आउटलायर्स म्हणून तुम्ही आयडेंटिफाय केला होता अनालिटिकल मेथड मध्ये. इज इट? असंच आहे का रे? येस. तेच फक्त इथं काय झालंय आता ग्राफिकली झालं विथ द हेल्प ऑफ बॉक्स प्लॉट, की तुम्हाला ज्या डेटासाठी याला फाइंड आउट करायचं आहे SNS डॉट बॉक्स प्लॉट, समजा ज्या व्हेरिएबलसाठी तुम्ही फाइंड आउट करायचं असेल तुम्हाला तो देऊ शकता, राईट? समजा इथं वरती आता स्पेसिस नुसार जर करायचं असेल, x इज इक्वल टू स्पेसिस घ्या, y इक्वल टू सेपल लेंथ घ्या, सेपल विड्थ घेतलं मी, चेकिंग आउटलायर्स इन ईच कॅटेगरी विथ रिस्पेक्ट टू सेपल विड्थ. समजा सेपल विड्थ साठी मला कॅटेगरी वाईज आउटलायर्स शो फाइंड आउट करायचे, तर मग तो तसा दाखवली इथं की समजा सेटोसा याच्यामध्ये सेटोसासाठी 2 आहेत, वर्सिक्युलर साठी कुठलेही आउटलायर्स नाहीत, वर्जेनिकासाठी 2 आहेत. इज इट ओके गाईज? जे आपण बोलतोय डिस्कस करतोय हे तुमच्या लक्षात येत आहे का? फंक्शन सगळे मोर ऑर लेस सिमिलर आहेत, फक्त याचा यूज डिफरंट असू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे नेक्स्ट इज वायलिन प्लॉट. याचा जो शेप आहे तो वायलिन सारखा दिसतो म्हणून याला वायलिन प्लॉट म्हणतात. जिथं डेटा जास्त आहे, ज्या रेंजमध्ये डेटा जास्त आहे, जसं कशामध्ये बघितलं आपण KDE प्लॉट केला होता आपण, कर्नल डेन्सिटी इस्टिमेशन, बरोबर ना? कर्नल डेन्सिटी इस्टिमेशन मध्ये तुम्ही हे बघितलं ऑलरेडी की ज्या रिजन मध्ये डेटा जास्त येतो तो काय म्हणून शो होतो, त्याचा शेप तिथं चेंज होतो, राईट ना? त्याचा शेप काय होतो तिथं चेंज होतो. सो uses the kernel density estimation to give markdown रन करायला. ठीक आहे. It uses the box plot concept except that provides a higher or more advanced visualization, uses the kernel density estimation KDE. काय यूज करतो हा? कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन यूज करतो की ज्या रिजन मध्ये डेटा जास्त आहे तिथं तो शेप काय होतो त्याचा चेंज होतो. याचं मिनिंग काय आहे की या रिजन मध्ये हा शेप इथं असा काय झालाय की 3.5 च्या अराउंड व्हॅल्यू जास्त आहेत. कशामध्ये? सेटोसामध्ये. कशासाठी? सेपल विड्थ साठी. सेपल विड्थ साठी, वर्सिक्युलर साठी इथं जो रिजन आहे समजा 3.0, इथं 3.5 च्या आसपास जास्त आहे, इथं 3.0 च्या आसपास आहे, अगेन इथं 3.1 च्या आसपास व्हॅल्यू जास्त आहेत. आणि इकडे जो शेप आला याच्या टेलला दॅट इज काय मिनिंग इथं की 2.0 च्या एकदम लेस व्हॅल्यूज आहेत तिथं. हा शेप इथं असा का झालाय? वाय इट इज लाईक दिस? बिकॉज इट इज शोईंग देर आर मोर व्हॅल्यूज इन दॅट रिजन. डेन्सिटी काय त्या व्हॅल्यूजची जास्त आहे. टू गिव्ह अ बेटर डिस्क्रिप्शन अबाउट अ डेटा डिस्ट्रीब्युशन. इथून काय म्हणू शकतो आपण की
3.4च्या अराउंड व्हॅल्यू जास्त आहेत कशासाठी, सेपल विड साठी इन अ सेटोसा कॅटेगरी. ओके, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. तर याच्यासाठी मग हे थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन आहे कशाचं, बॉक्स प्लॉटचं. इथं जो डॉट जो दाखवतोय ना डॉट, या डॉटचं मिनिंग काय आहे की सेटोसामध्ये सेपल विडची जी जो मीन आहे तो किती आहे 3.4 आहे. मग इथं जी काय व्हॅल्यू येईल समजा इथं 2.4 घेतलं तुम्ही तर 2.4 इथं काय सॉरी 2.56 किंवा 7 अशी व्हॅल्यू येईल इथं, बरोबर ना. 2.7 हा व्हाईट जो डॉट दाखवतोय तो म्हणजे काय मीन आहे त्याचा, त्या डेटाचा तो काय पर्टिक्युलरली मीन दिलेला आहे. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. याच्यानंतरचा जो आहे तो आहे स्ट्रिप प्लॉट. असे डिफरंट प्लॉट आहेत, सगळे एकाच वेळेस यूज होणार नाही बट काही जेवढे पॉसिबल आहेत तेवढे आपण डिस्कस करू. स्ट्रिप प्लॉट, सो इट क्रिएट द स्कॅटर प्लॉट बेस्ड ऑन द कॅटेगरी. स्ट्रिप प्लॉट काय करतो, कॅटेगरी नुसार काय करतो, डेटा प्लॉट करतो. जस्ट टेक अ लुक. SNS डॉट स्ट्रिप प्लॉट इज अ फंक्शन. एक्स वरती काय व्हॅल्यू द्यायची आणि वाय वरती काय व्हॅल्यू द्यायची, इट्स अप टू यू. देन पेटल लेंथ, पेटल विड्थ काय जे तुम्हाला प्रोव्हाइड करायचंय हे बघा. इट बेसिकली ठीक आहे, मार्क डाऊन करा, रन करा. सो PLT डॉट शो केलं याला. याच्यानंतर काय देतोय, सेटोसाच्या व्हॅल्यूज कशा आहेत, वर्सिक्युलरच्या व्हॅल्यूज कशा आहेत आणि वर्जनिकाच्या व्हॅल्यूज कशा आहेत असं आपण प्लॉट करू शकतो. ठीक आहे, जास्त यूज होत नाही स्ट्रिप प्लॉट, जनरली बॉक्स प्लॉट जास्त यूज होतो, काउंट प्लॉट यूज होतो किंवा बार चार्ट यूज होतो. ठीक आहे, हिस्टोग्राम आपला जो रेग्युलर हिस्टोग्राम आहे, रेग्युलर जसं प्लॉट करतो मी की एका पर्टिक्युलर रेंज नुसार वर्क होतो, राईट ना. इट इज गिव्हिंग यू द रेंज ऑफ द व्हॅल्यूज. जो प्लॉट करतानाच तो रेंज कन्सिडर करतो. मार्क डाऊन, रन. सो याला प्लॉट करा प्रॉपर, आधी याला राईट करून घेऊ आपण. Histogram is basically used to represent the data provided in the form of some groups. Groups करतो डेटाला, क्लस्टर करतो, right? So it is accurate method for the graphical representation of the numerical data distribution. Numerical dataचं डिस्ट्रीब्युशन शो करण्यासाठी हा यूज केला जातो, राईट. जस्ट टेक अ लुक, मार्क डाऊन, रन. सो SNS डॉट हिस्ट प्लॉट, एक्स वरती काय जे प्रोव्हाइड करायचे ते करा. KD इक्वल टू ट्रू. KD इक्वल टू ट्रू म्हणजे ही जी कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन हा जो कर्व आलाय ना हा KDE साठी आलाय की त्याची डेन्सिटी किती असू शकते असं तो दाखवतोय. जसं आपण याच्यामध्ये प्लॉट केला तर कशामध्ये, जसं तुम्ही KDE प्लॉट करताना हे केलं, राईट. आता सध्या डेटा असा आलाय म्हणजे हिस्टोग्राम साठी तो रेंज कन्सिडर करणार, त्याची फ्रिक्वेन्सी देणार की किती व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आहेत, काउंट किती त्या व्हॅल्यूजचा. पेटल विड्थ साठी 0 टू समजा या रेंजमध्ये, नंतर या रेंजमध्ये व्हॅल्यूज कस्टमाइज करायला कोड आहे बट तो थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. कस्टमाइज करण्याची काही गरज नाही, जेवढं ऍज इट इज देते तेवढं आपण करूया. जरी तुम्ही KD इक्वल टू ट्रू केलं, कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन इज अ ट्रू, तर मग काय देतोय बघा आन्सर. काय फरक पडतो ग्राफमध्ये की एक प्रोबॅबिलिटीचा कर्व शो होतो. काय शो होतो, प्रोबॅबिलिटीचा कर्व की व्हॅल्यूज कुठं असू शकतात. आता या रेंजमध्ये व्हॅल्यूज नाही, समजा 0.6 टू समजा 0.9 पर्यंत काही व्हॅल्यू नाहीच तिथं. अशा प्रकारे हिस्टोग्राम प्लॉट करू शकता तुम्ही. नंतर इथं अजून एक टाकलंय काय, U इक्वल टू स्पेसिस. स्पेसिस नुसार व्हॅल्यूज दिलेले आहेत. ठीक आहे, स्पेसिस नुसार व्हॅल्यू. आता इथं बघू शकता तुम्ही की पेटल विडच्या इथं काही व्हॅल्यूज काय झाल्यात, ओव्हरलॅप झाल्यात, राईट ना. सो देयर इज सम ओव्हरलॅप. तर इथं पेटल विड साठी समजा व्हर्सिक्युलरच्या पण काही व्हॅल्यूज आहेत आणि व्हर्जिनिकाच्या पण काही व्हॅल्यूज आहेत असं इथं सांगू शकतो आपण. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. नंतर डेन्सिटी कर्व काय ते तर दिलंय, कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन. KD इज अप्रॉक्सिमेशन ऑफ हिस्टोग्राम डेन्सिटी कर्व, की हिस्टोग्रामचा डेन्सिटी कर्व कुठपर्यंत जाऊ शकतो त्याचं हे आपल्याला काय देतंय, अप्रॉक्सिमेशन देतंय. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. हे वॉर्निंगचं आधी येत होतं, आता येत नाही. आधी हे यायचं, आता नाही येते. ठीक आहे, नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन प्लॉट आहे. नेक्स्ट वन इज अ डिस्ट्रीब्युशन प्लॉट और अ डिस्ट प्लॉट. हाऊ इट इज वर्किंग, जस्ट टेक अ लुक. डिस्ट्रीब्युशन मध्ये काय, यूज फॉर बेसिकली युनिव्हेरिएट सेट ऑफ ऑब्झर्वेशन्स. युनिव्हेरिएट आणि बायव्हेरिएट असे दोन टाईपचे डिस्ट्रीब्युशन येतात. म्हणजे अनालिसिस जे युनिव्हेरिएंट आणि बायव्हेरिएट. युनिव्हेरिएट म्हणजे काय की तुम्ही एकच पॅरामीटर कन्सिडर केलाय, समजा मी सेपल लेंथ कन्सिडर केलाय आणि बाय डिफॉल्ट डेन्सिटी येते कशावरती, Y ऍक्सिस वरती. सो दॅट इज ओनली वन ऑब्झर्वेशन यू हॅव टेकन इन टू द कन्सिडरेशन. किती ऑब्झर्वेशन घेतले तुम्ही कन्सिडरेशन मध्ये, एकच ऑब्झर्वेशन घेतलेलं आहे. ठीक आहे,
one particular column of the data set. And density means काय? Density means की त्याची डेन्सिटी किती असू शकते असं तुम्ही सांगताय. ठीक आहे. डेन्सिटी मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ अ गिवन पॉइंट टू लाई ऑन द कर्व. जे केडी जे आपण डिस्कस केलं ना, दॅट इज. याला मार्क डाऊन करा, रन करा आणि मग खाली परत कोड राईट करू आपण याचा. ठीक आहे. एसएनएस डॉट डिस प्लॉट हे डीएफ डॉट सेपर लेंथ असं पण राईट करू शकतो, डीएफ ऑफ सेपर लेंथ असं पण राईट करू शकतो. कलर काय घ्यायचा हे तुमच्यावरती. आणि हिस्टोग्राम फॉल्स, केडी फॉल्स हे पण राईट करू शकतो आपण इथं. ठीक आहे. तर ऑब्विसली या व्हॅल्यूजची रेंज देते. एरिया काय रिप्रेझेंट करतोय की एवढ्या एरियामध्ये त्या व्हॅल्यूज आहेत. सेपर लेंथच्या ज्या व्हॅल्यूज त्या जनरली 4.1 पासून तर 7.9 पर्यंत तुमच्याकडे आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल हे याच्यातून कळतंय. पर्टिक्युलर रेंजमध्ये काय व्हॅल्यूज आहेत. राईट. हे झालं सिंगल याच्यासाठी. म्हणजे इथं काय कन्सिडर केलं मी, सेपर लेंथ आणि त्याची डेन्सिटी. आणि हेच जर तुम्हाला जर 2 पॅरामीटरसाठी वर्कआउट करायचं आहे, म्हणजे पेअर प्लॉट जर करायचं आहे. पेअर प्लॉट म्हणजे 2 व्हेरिएबल्स तुम्ही कन्सिडर करणार. इथे किती व्हेरिएबल कन्सिडर करणार? 2 व्हेरिएबल कन्सिडर करणार. ओके. जस्ट टेक अ लुक. The pair plot represent pairwise relationship across entire data frame and supports an additional argument called U for the categorical separation. की U काय करतंय? कॅटेगरिकल सेपरेशन देतो तुम्हाला की 3 कॅटेगरीज आहेत. सपोज आत्तासाठी आपल्याकडे किती कॅटेगरीज आहेत? 3 कॅटेगरीज आहेत. So what it does basically create a joint plot between every possible numerical column and take a while if data frame is really huge. तर प्रत्येक व्हेरिएबल मधली रिलेशनशिप तुम्हाला देत आहे. काय देतं? प्रत्येक व्हेरिएबल मधली रिलेशनशिप कसा प्लॉट करतोय बघा. जेवढे व्हेरिएबल्स तुमच्याकडे आहेत तेवढे व्हेरिएबल साठी हा प्लॉट करतो. एसएनएस डॉट पेअर प्लॉट फंक्शन काय? एसएनएस डॉट पेअर प्लॉट. डेटा प्रोव्हाइड करा, डेटा फ्रेम म्हणून. डेटा फ्रेम तुम्ही कॉल केली ऑलरेडी. ठीक आहे. यू इक्वल टू स्पेसिस पीएलटी डॉट शो. बघा आता एक्स ऍक्सिस वरती किती व्हॅल्यू झाल्यात? सेपल लेंथ, सेपल विड्थ, पेटल लेंथ, पेटल विड्थ. आणि त्याचं रिलेशनशिप पेटल विड्थ, पेटल लेंथ, सेपल विड्थ, सेपल लेंथ प्रत्येकासाठी. जे व्हेरिएबल्स मॅच होत आहेत त्याचा कर्व वेगळा येतो बघा. बरोबर ना. जे व्हेरिएबल्स मॅच, समजा सेपल लेंथचं सेपल लेंथ सोबत रिलेशनशिप वेगळं आहे. बाकी सगळे स्कॅटर टाईप येतात. राईट. बाकी सगळे स्कॅटर टाईप येतात. सेपल लेंथ, सेपल विड्थ आणि सेपल विड्थ. येस. याची डेन्सिटी एस्टिमेशनचं फॉर्मॅट वेगळं आहे. बाकी सगळे म्हणजे ज्या 2 गोष्टी तुम्ही कम्पेअर करताय त्याच्यासाठी डॉट दाखवतोय. ओके. नंतर कॅटेगरिकल जर करायचं असेल कॅटेगरीनुसार की वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तर कॅटेगरिकल प्लॉट म्हणून कॅट प्लॉट आहे. राईट. तर काय देतो कॅटेगरिकल प्लॉट? एसएनएस डॉट कॅट प्लॉट. याच्यामध्ये काइंड देऊ शकतो आपण की कॅटेगरीनुसार तुम्हाला प्लॉट करायचं आहे, बट त्याच्यामधला कोणता टाईप यूज करायचा आहे, की व्हायलिंग करायचा की स्कॅटर करायचा हे तुम्ही सांगू शकता. ओके. सो कॅटेगरिकल प्लॉट प्रोव्हाइडिंग यू दी डिफरंट फीचर्स. त्याच्यामध्ये परत कोणता घ्यायचा असं देऊ शकता. कॅटेगरिकल प्लॉट मध्ये बघा इथं चेक करू शकता तुम्ही कोणते कोणते प्लॉट आहेत, काइंड मध्ये टाईप कोणते कोणते आहेत. तर स्ट्रीप बाय डिफॉल्ट घेतो तो. ठीक आहे. बाय डिफॉल्ट कोणता घेतो? स्ट्रीप घेतो. तो सोडून बाकीचे अजून कोणते आहेत? एरर, इनपुट, इनकिट, सीड, काइंड. स्ट्रीप घेऊ शकता, स्वॉर्म घेऊ शकता, बॉक्स घेऊ शकता, व्हायलिंग घेऊ शकता, पॉइंट, बार आणि काउंट एवढ्या प्रकारचे चार्ट इथं देऊ शकता. आता कोणता घेतलाय आपण? व्हायलिंग घेतलेला रेट. ठीक आहे. नंतर स्वॅम घेतला तर मग तो स्ट्रीप प्लॉट सारखं रिप्रेझेंटेशन देतो तुम्हाला इथं. ठीक आहे. कॅटेगरिकल मध्ये परत सब टाईप. सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. याला कट करा, डीएफ ची काही गरज नाही. पुढचं जे आपल्याला इम्पॉर्टंट डिस्कस करायचं आहे दॅट इज हीट मॅप आणि कोरिलेशन. की 2 फीचर मधलं कोरिलेशन आणि ऍक्च्युली हीट मॅप काय हे आपल्याला आता समजून घ्यायचंय. ठीक आहे. तर कोरिलेशन थोडंफार आपण डिस्कस केलंय. कशामध्ये? स्टॅटिस्टिक्स मध्ये. काय करतं रे कोरिलेशन? कोरिलेशन, व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन ह्या गोष्टी थोड्याफार डिस्कस केल्यात आपण. काय? कोरिलेशन स्टडीज अँड मेजर्स डायरेक्शन अँड एक्सटेंट ऑफ अ रिलेशनशिप अमंग व्हेरिएबल्स. की 2 व्हेरिएबल मध्ये रिलेशनशिप कशी आहे, इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे का काहीच रिलेशनशिप नाही असं आपण फाइंड आउट करतो. बरोबर ना. सो कोरिलेशन समराइज द रिलेशनशिप बिटवीन 2 व्हेरिएबल्स इन अ सिंगल नंबर कॉल्ड एज द कोरिलेशन कोएफिशिएंट. कोरिलेशन पियर्सन
कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन असं काही घेतलंय का आपण याच्या आधी? येस, RXY किंवा R व्हेरिएबल असं आपण डिस्कस केलंय स्टॅटिस्टिक्स मध्ये. कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन विच इज गिवन बाय पियर्सन असं डिस्कस केलं होतं स्टॅटिस्टिक्स मध्ये. काय व्हॅल्यू होती, रेंज काय होती त्यासाठी? -1 to +1, राईट. कोरिलेशन कोइफिशियंटची रेंज किती आहे? -1 to +1. व्हॅल्यू कशाच्या अराउंड पाहिजे? 1 च्या जवळ पाहिजे, की -1 च्या जवळ पण चालेल, +1 च्या जवळ पण चालेल. सो व्हॅल्यू विच इज आपण असं डिस्कस केलं होतं. परत एकदा सेंटेन्स रिपीट करतोय की व्हॅल्यू विच इज लेस दॅन -0.75 or greater than +0.75 it is known as good value of a correlation. Yes, असं डिस्कशन झालंय एव्हरीवन. कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनची व्हॅल्यू जी -0.75 च्या बिलो आहे किंवा +0.75 च्या अबो आहे ती चांगली व्हॅल्यू आहे असं आपण म्हणतो. येस, नाही, हे डिस्कशन झालंय का आपलं आधी? या सगळ्या गोष्टी कोरिलेटेड आहे. तुम्ही बघू शकता की एकमेकावर ह्या गोष्टी डिपेंड आहेत. समजतंय का रे? कुठंतरी स्टॅट मध्ये शिकलोय ते मशीन लर्निंग मध्ये युज होईल, जे पायथन मध्ये शिकलोय ते मशीन लर्निंग मध्ये युज होईल. या कन्सेप्ट काय आहेत एकमेकावरती डिपेंड आहे. ओके, तर सिम्बॉल काय याच्यासाठी R आहे अँड रेंज काय -1 to +1 आहे. सो कोरिलेशन कोएफिशिएंट क्वाइट क्लोज टू 0 बट आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इम्प्लाइज दॅट नो रिलेशनशिप. म्हणजे 0.30, 0.20, -0.15 किंवा 0 अशा व्हॅल्यू जर आल्या तर ते आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये की देर इज नो रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. कोरिलेशन कोएफिशिएंट क्लोज टू +1 means a positive relationship of the two variables. सॅलरी एक्सपिरियन्स वाढतोय, सॅलरी वाढते, तर हे पॉझिटिव्ह रिलेशनशिप झालं. सो विथ इन्क्रीज इन वन व्हेरिएबल being associated with increase in other variable. Correlation coefficient close to -1 indicates negative relationship between two variables with increase in one variable being associated with decrease in other variable. की प्राइस वाढली तर डिमांड कमी होते, एक वाढत चाललाय दुसरा कमी होत चाललाय, तर ते काय झालं? निगेटिव्ह कोरिलेशनशिप. तर इनपुट आणि आउटपुट मध्ये, परत एकदा आता सेंटेन्स जे बोलतोय ते नीट ऐका. इनपुट आणि आउटपुट मध्ये जर इनपुट आणि आउटपुट मध्ये काय पाहिजे? रिलेशनशिप पाहिजे. सेपल लेंथ चेंज झाली तर स्पेसिस चेंज व्हायला पाहिजे. सेपल विड्थ चेंज झाली तर स्पेसिस काय व्हायला पाहिजे? चेंज व्हायला पाहिजे. सो देर शुड बी सम रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. देर शुड बी नो रिलेशनशिप बिटवीन इनपुट्स ओनली. इनपुट व्हेरिएबल मध्येच रिलेशनशिप नाही पाहिजे. रिलेशनशिप कशामध्ये पाहिजे? इनपुट चेंज झाला तर त्यानुसार आउटपुट चेंज व्हायला पाहिजे. आपल्या आत्ताच्या केसमध्ये आज जे काही डिस्कशन केलंय आयरिसच्या डेटा सेटसाठी, सेपल लेंथ, सेपल विड्थ, पेटल विड्थ हे 4 इनपुट व्हेरिएबल आहेत. स्पेसिस हा तुमचा आउटपुट व्हेरिएबल आहे. तर ह्या 4 मध्ये आणि स्पेसिस मध्ये काहीतरी रिलेशनशिप पाहिजे, बरोबर? या 4 मध्ये आणि स्पेसिस मध्ये काहीतरी रिलेशनशिप पाहिजे, राईट? फक्त इनपुट्स मध्ये रिलेशनशिप नाही पाहिजे का? सेपल लेंथ आणि पेटल विड्थ मध्ये जर रिलेशनशिप दिली तर डेटा मध्ये काय होतं? कन्फ्युजन क्रिएट होतं, राईट? तर ही डेटा फ्रेम आहे आपली. हे जर वर्कआउट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय प्लॉट करतो? हीट मॅप प्लॉट करतो. हे वर्क होतंय का चेक करू आधी. आय होप की एरर आली इथं काहीतरी. हीट मॅप काय देतो? हीट मॅप ते आधी बघू. हीट मॅप आणि कोरिलेशन कोएफिशिएंट असं आहे याच्यामध्ये. Ctrl+X याला रन करू प्रॉपर आधी. ठीक आहे, हीट मॅप काय ते समजून घ्या आधी. Run. Heat map is defined as the graphical representation of a data using colors to visualize the value of a matrix. ही एक मॅट्रिक्स क्रिएट होतो. समजा आता खाली असेल तर तो आधी एक्सप्लेन करतो मी. असा जो मॅट्रिक्स येतो ना इथं, हा जो मॅट्रिक्स तुम्हाला दिसतो इथं, हा काय? हीट मॅपचा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, कशाचा मॅट्रिक्स आहे? हीट मॅप म्हणतात त्याला. याच्यावरच्या व्हॅल्यूज आधी ऑब्झर्व करा. काय व्हॅल्यूज आल्या तर याच्यावरती? पेटल विड्थ, पेटल लेंथ, सेपल विड्थ, सेपल लेंथ. जशा व्हॅल्यूज ह्या वाय ऍक्सिस वरती आहेत
त्याच सिक्वेन्सनी व्हॅल्यूज सेपल लेंथ, नंतर सेपल विड्थ, पेटल लेंथ आणि पेटल विड्थ अशा व्हॅल्यूज आल्यात. ज्या हिशोबाने व्हॅल्यूज वाय ऍक्सिस वरती त्याच हिशोबाने व्हॅल्यूज एक्स ऍक्सिस वरती. नंतर व्हॅल्यूजची जी काही रेंज आहे ही सगळी रेंज कुठपासून कुठपर्यंत आहे इकडे बघू शकता तुम्ही. जो व्हर्टिकल बार दिसतो इथं त्या व्हॅल्यूज काय आहेत -1 पासून तर +1 पर्यंत आहेत. मॅक्सिमम रेंज किती आहे व्हॅल्यूजची -1 पासून तर +1 पर्यंत आहे. या केसमध्ये -0.04 पासून 1.0 पर्यंत आहे. त्यामुळे इथं असं आलंय की -0.4 च्या खाली व्हॅल्यूज नाहीत. -0.4 च्या खाली व्हॅल्यू नाही म्हणून -0.4 पासून तर 1.0 पर्यंत या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. राईट. याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की -1 च्या पुढे ज्या व्हॅल्यूज आहेत ना -1 त्या डार्कर साईड आहेत. त्या व्हॅल्यू कशा आल्यात डार्क आलेल्या आहेत. -1 कडे जेवढ्या व्हॅल्यूज आहेत 0च्या बिलो जेवढ्या व्हॅल्यूज आहेत त्या काय सगळ्या डार्क व्हॅल्यूज आहेत आणि +1 कडे जेवढ्या व्हॅल्यूज आहेत त्या ब्राईट व्हॅल्यूज आहेत. म्हणजे ब्राईटर जर असेल तो कलर तर काय ब्राईटर कलर असेल तर तो काय पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशनशिप आहे. आणि डार्कर साईड जर असेल जास्त डार्कर साईड असेल तर ती निगेटिव्ह रिलेशनशिप आहे. लक्षात आलं इथपर्यंत? येस सर. हे ऑब्झर्वेशन कळतंय. ओके. नेक्स्ट इथं आता ऑब्झर्व करा हा सेपल लेंथ आहे. पहिला जो ब्लॉक आहे हा सेपल लेंथ आहे. वरती इथं काय सेपल लेंथ आहे. सेपल लेंथ आणि सेपल लेंथ जिथं जिथं ब्लॉक मॅच झालेत तिथं रिलेशनशिप किती 1 ची बरोबर रिलेशनशिप येणार ना तेवढी. 2 कॉलम जे सेम कॉलम तुम्ही ऑब्झर्व करताय त्याच्यामध्ये रिलेशनशिप जर दाखवली तर कम्प्लीट रिलेशनशिप येणार पॉझिटिव्ह. म्हणून इथं काय आलं मॅक्सिमम 1. सेपल लेंथ आणि सेपल विड्थ मध्ये रिलेशनशिप किती -0.12 आहे. -0.12 आहे म्हणजे ही ओके. इनपुट मध्ये रिलेशनशिप कमी पाहिजे आपल्याला. जे इनपुट व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामध्ये रिलेशनशिप काय पाहिजे कमी पाहिजे. समजतंय? इनपुट्स मध्ये रिलेशनशिप कमी पाहिजे. आता समजा जर इथं असतं काय सेपल लेंथ आणि स्पेसिस असतं इथं आणि त्याच्यामध्ये रिलेशनशिप 1 आहे तर इट्स ओके. देर शुड बी रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. देर शुड बी नो रिलेशनशिप बिटवीन इनपुट्स ओनली. फक्त इनपुट व्हेरिएबल मध्ये रिलेशनशिप नाही पाहिजे, इनपुट आणि आउटपुट मध्ये रिलेशनशिप पाहिजे. हे प्लॉट करण्यासाठी आपण हे करतो. तर आता इथं बघू शकतो तुम्ही पेटल लेंथ आणि सेपल लेंथ मध्ये 0.87 आहे. नंतर पेटल लेंथ आणि पेटल विड्थ मध्ये 0.96 आहे. तर या व्हॅल्यू जनरली अवॉइड करावं लागतात किंवा याच्यावरती आपल्याला वर्क करावं लागतं. ज्या इनपुट मध्ये जास्त रिलेशनशिप येते त्याच्यावरती आपल्याला काय करावं लागतं वर्क करावं लागतं. ठीक आहे. तर हीट मॅप ड्रॉ करण्यासाठी समजा इथं कोरिलेशनचा मॅट्रिक्स प्लॉट करू शकतो आपण. df.cor म्हणून फंक्शन आहे. ठीक आहे. df.cor. तर याला जर डायरेक्ट रन केलं तर ऍक्च्युली काय सांगतंय बघा. इथं प्रॉब्लेम येतो, याला एरर येते. काय एरर येते ती कळलं. आता एरर समजून सांगतो नंतर पुढे जाऊ. हे TC इज इक्वल टू हे तुमच्यावरती काय घ्यायचं टेम्पररी कोरिलेशन असं जस्ट एक व्हेरिएबल क्रिएट केला इथं. TC इज इक्वल टू df.cor. df.cor इज अ फंक्शन टू प्रिडिक्ट दी कोरिलेशन प्रिंट करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी. एरर काय आली कुड नॉट कन्वर्ट स्ट्रिंग टू फ्लोट सेटोसा. ऍक्च्युली एक कॉलम काय आपल्याकडं हा जो कॉलम आहे हा स्पेसिस मध्ये काय व्हॅल्यूज आहेत स्पेसिस मध्ये व्हॅल्यूज कोणते आहेत टेक्स्ट वाले व्हॅल्यूज आहेत आणि कोरिलेशन कोएफिशियंट हा नंबर मध्ये वर्क होतो. त्यामुळे इथे एरर आली व्हॅल्यू एरर. तर मग काय करू आपण त्याला तुमच्याकडे फंक्शन आहे ड्रॉप. काय फंक्शन आहे ड्रॉप. df.drop काय ड्रॉप करायचं आहे स्पेसिस नावाचा कॉलम ड्रॉप करायचा आहे. कुठून ड्रॉप करायचा आहे एक्सेस इक्वल टू 1 चं मिनिंग काय झालं की तुम्ही काय ड्रॉप करताय कॉलम ड्रॉप करताय. राईट. इन प्लेस इक्वल टू ट्रू म्हणजे परमनंटली ड्रॉप करताय. मग आता डीएफ मध्ये किती कॉलम राहतील तुमच्या 4च कॉलम राहतील. स्पेसिस तुम्ही ड्रॉप केलं. जर ठेवायचाच असेल तर मग याला एन्कोड करावं लागतं आपल्याला की सेटोसा 0 व्हर्सिक्युलर 1 आणि वर्जिनिका 2 असं याला कन्वर्ट करावं लागतं. पण आत्ताच्यासाठी हा ड्रॉप केलाय आपण फक्त हे समजून घेण्यासाठी. ठीक आहे. नंतर df.3 म्हणजे पहिले 3 व्हॅल्यूज घेतल्या तर असं येईल तो. आता TC वर्क होईल तुमचा. TC इज इक्वल टू काय आलंय बघा TC इज इक्वल टू df.correlation TC. तर ह्या व्हॅल्यूज आता फक्त इथे टेबल फॉर्मॅटमध्ये दाखवल्या. हीट मॅपने त्याच व्हॅल्यूज कशा देतील ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये येतील. सेपल लेंथ सेपल विड्थ पेटल विड्थ इकडे पण त्याच व्हॅल्यूज राहणार सेपल लेंथ. जिथं जिथं कॉलमचं नाव मॅच होतं तिथं कोरिलेशन किती आलंय 1.0 आलं. यू कॅन ऑब्झर्व. आणि याचाच फक्त हीट मॅप जर करायचं असेल तर मग काय फंक्शन sns.heatmap TC एनॉट इक्वल टू ट्रू. एनॉट इक्वल टू ट्रू नि काय होतं
याच्यावरती जे असे नाव आलेत ना, 1चं कोरिलेशन आहे, -0.12चं कोरिलेशन आहे, -0.43चं कोरिलेशन आहे, हे कशाने येते? नॉट इक्वल टू ट्रू ने येते. नंबर ऑफ फंक्शन्स आहे याच्यामध्ये डॉक्स्ट्रिंग मध्ये, ते पण तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. नंतर पुढे एक असाइनमेंट दिली याच्यामध्ये टास्क, एक्सप्लोर ऑन टिप्स. टिप्स नावाचा डेटा सेट आहे. टोटल बिल टिप किती दिली आहे, सेक्स काय होतं, स्मोकर होता की नव्हता, डे, टाइम, साईज. तर याच्यावरती तुम्ही डिफरंट चार्ट्स प्लॉट करा. म्हणजे हे कंटिन्यू करू शकता. हे जे आपण जे प्लॉट केलेत कशासाठी, आयरिस डेटासाठी जे प्लॉट केलेत, इथून लोड करा दुसरे डेटा सेट, SNS डॉट लोड डेटा सेट. नंबर ऑफ डेटा सेट 88 डेटा सेट दिलेत, राईट ना. SNS च्या अंडर 88 डेटा सेट आहेत. तर ते गो थ्रू करा आणि ह्या चार्ट्सची प्रॅक्टिस करा. येस, काही डाऊट असेल तर विचारा. ओके, थँक्यू गाईज.